पाण्याच्या टाकीचा व्यास 2.8 मीटर असून उंची 5 मीटर आहे, तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल? फार अवघड आहे, भाऊ करायचं आहे बिलकुल. पाईप 22.7 दिला, हे किती लिटर पाणी मावेल दिले. आता वृत्तचित्ती आकार म्हणजे टाकीची आकार आहे तो वृत्तचित्ती आकार आहे, आणि वृत्तचित्तीचे घनफळ म्हणजे टाकीचं घनफळ. आता टाकीचे घनफळ सूत्र आहे पाय r वर्ग h. पाय r वर्ग h हे टाकीचे घनफळ आहे. वृत्तचित्तीच्या घनफळा सूत्र पृष्ठ आणि घनफळ या प्रकरणामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल. पाय r वर्ग h. आता या ठिकाणी आपल्याला किती लिटर पाणी मावेल म्हणजे इथं आपल्याला घन सेंटीमीटर मध्ये उत्तर मिळणार आहे, आणि घन सेंटीमीटर मध्ये उत्तर मध्ये मीटर मध्ये आहे, घन मीटर उत्तर मिळणार आहे. आणि 1000 घनमीटरचा 1 लिटर म्हणून याला आपल्याला 1000 ने गुणावं लागेल, म्हणजे आपल्याला लिटर मध्ये उत्तर मिळेल. 1000 का बोललं तर 1000 घनमीटरचा 1 लिटर लक्षात ठेवायचं. 10 मीटर लांबी, 10 मीटर रुंदी, 10 मीटर उंची, त्या टाकीमध्ये 1000 लिटर पाणी बसेल. चला पाईची किंमत 22/7 येत आहे, आणि मग r ची किंमत व्यास आहे 2.8. 2.8 चा निम्मा 1.4 गुणिले 1.4 2 वेळा 1.4 आणि गुणिले h उंची किती आहे 5 मीटर, आणि याला गुणिले काय आहे 1000. हे 1000 आहे ना, अचूक सोडवायचं, काळजी घ्यायची. 7 1 7, या 14 ला भागायचे, 1 ला भाग जात नाही, 14 ला 7 दुनी 14. हे 5 गुणिले 14 पंचे 70, दशांश इतकं 7 आलं. 7 गुणिले 1000 7,000, म्हणजे एवढा भाग 7,000 मिळाला, एवढा भाग 7,000 मिळाला. 14 पंचे 70, 7 आणि गुणिले 1000. माग 22 दुनी 44, दशांश चिन्ह देऊन 4.4, त्याला गुणिले हे 7, दशांश चिन्ह बघू नंतर हे शून्य देऊया. 7 चोक 28, 7 झाले 2, 7 चोक 28 2 30, आणि ह्या 3 शून्य द्यायचे राहिले, 3 शून्य देऊन दशांश दुसऱ्या ठिकाणी दिला, तर या ठिकाणी 30,800 लिटर त्या टाकीमध्ये पाणी मावणार, आणि हा पर्याय असायलाच पाहिजे. 30,800 लिटर पाणी मावणार त्या टाकीमध्ये. आपल्या सर्वांना समजलं हे?